काय मामा पैसे नाही आता काय करावं कसं करावं मला काही सुचून नाही राहिलं बा. मामा खरी गोष्ट आहे. बरेच दिवसापासून मटण नाही खाले म्हटलं काही नाही कसं करा सांगा तुम्ही आता. अच्छा हो गोष्ट तुमची खरी आहे पण आपण मटण दिवसाचं खाल्लं नाही पण खाता कसं पैसे नाही ना आपल्याजवळ काहीतरी पैशाची व्यवस्था करावी लागेल तेव्हा मटण भेटेल आपल्याला खायला. मामा एक चांगला गुत्ता आहे माझ्यापाशी पैसा तुम्हाला सरणार नाही पण आपल्याला ते करावं लागते. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला सांगतो. मामा याचं ऐकू नका हो, मागच्या वेळेला बोललं सोडपे खांदे राजा. अबे थांब ना त्याची पाहू द्या ना काय म्हणते कसे पैसे कमावते हे तर मला त्याची आयडिया तर घेऊ द्या मग पाहू आपण काय करायचं तर. हा, सांग भाजी आता तू काय म्हणते कसे पैसे कमावायचे आणि काय करायचं सांग आता तू. मामा माझ्या चांगला गुत्ता तुम्ही ऐका. गावात जायच्या 2 बकऱ्या काढल्या 2 बकऱ्या जाऊन विकायच्या हप्ताभर खायचं व 2 बकऱ्या तरी विकल्या आपण तरी 20,000 जेवण राहिला ना सरते काय आपल्याला हप्ताभर. ही आयडिया चांगली आहे गड्या भाज्या पण पाय पाव होत असेल तर करू नाही त्यांना का रट्टे खातं काम नाही पडलं पाहिजे सापडलं की पडलं तर. हो मामा ऐका गेल्या चांगली आहे पण जरा जबाबदारीनं आणि पोलिसाच्या नजर चुकून आपल्याला करावं लागेल. हे बाय भाच्या आपल्याला चांगला गुत्ता करायचाच आहे पण चांगला गुत्ता करायची आपल्याला पाहिजे गाडी आणि गाडी माझ्या दोस्ताची गाडी आहे पण त्याच्या अगोदर आपण काय करू जवळच गाव आहे एक तुरखेडा त्या तुरखेड्यात जाऊ पण आज 2 बकऱ्या घेऊन त्याचा इंतजाम करून टाकू मग पुढचं पाहिजे ते काय करायचं तर. पहा मामा आता 5 वाजले 1-2 जोरही संघ घ्यायला लागेल आपल्याला आणि आपण काय करू 11 वाजता जाऊ. तुरखेडले त्या तुकारामच्या बकऱ्या चांगल्या झाल्या 2 जरी उडवले आपण आणि लगेच विकून टाकू मग पाहू पुढे पैशाचं काय करायचं तर. ठीक आहे मग मामा आता 1:30 वाजले सारं रोड सुनसान आहे कुत्री नाही. आता आपल्याला आपला कार्यक्रम करावा लागते. आरामसिंग बोल आरामसिंग म्हणणं लोक उठून करशील का गो लोक आहेत का वेळ सापडा हातपाय मोडते. हो मामा दिवसभर काम करून थकले ते सर झोपले चला आता आपण आपला कार्यक्रम करून घेऊ. काय राजा मामा बकऱ्या झालं सट आहे 15-15 हजाराची एक बकरी आहे. अरे बकऱ्या तर लस सोट आहे राजा महिनाभर फिकीर नाही आपल्याला आता तर. म्हणले का भाच्या उचलावं कशा रे ह्या उचलीन का मले. मामा उचलता कायले ओळख घेऊन जाऊ आपण बाहेर. एवढे का माया संग राहिले पण अकला नाही आल्या बेदार बोंबलतील ना त्या बाहेर काढल्या तर. अरे म्हणे मामा माझ्या लक्षातच नाही आलं. भाषेला का खुडकुड आवाज येऊन राहिला बाहेर जाऊन बायवर नाही त्यांना गाती झोपा लागेल रातभर लपून बसा लागेल का रातभर आपल्याला. सकाळी का आपण दिसलं तर उलट पण फटके मारते आपल्याला. मामा आम्ही बाहेर पाहिलं सुनसान आहे घ्या 2 बकऱ्यांचा चला फटकन रस्त्यानं. अरे भाषा पकड 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 ते पांढरी घे चाल लवकर. अरे मामा हे हातून सुटले हो येईल पकडा बरं. अरे बुमजू नको ना भाषा करतं काय करू तीच ते सुटले दुसरी बाय ते कबरी घे. मामा हे बकरी मारकी आहे राजा हे तर शिंगा गुंड राहिले हो दुसरी बाबा. तुम्ही नका जरा मॅट आबे दोघही भाचे डोकसुदुखी हवेत आणायला नाही पुरतले का तुम्हाला. तुम्ही माये काम काढसाल काय का त्या दिवशी का. अरे भाषा चाल लवकर लवकर चाल बकरी तोंड दाब जरा सर बोमलते नाही पाहिजे. का मामा तुमची बकरी वेगळीच दिसून राहिली राजा. अरे भाषा हे काही लालच्या रंगाची आहे ना पण बकरी कशी आहे सोटा येणार का. तो काय आणलं बे त्या माय बी मेंढी येणार का हे कायले आणली का मेंढी बे. मामा मला अंदाज तर काही दिसलं नाही मी आता घेतली आणि आणली पण त्याने सांगायचं ना मेरी वागाव काय बकऱ्या येत नाही. काय का दोन्ही भाषेला का तुमचा आकात आहे बे का एकही काम नाही करतात पुढे बसवलं तर उलान माग बसवलं दूर राहिले का तुम्ही दोघे जण. का मामा मेंढी कोणी घेत नाही का इकत. अरे भाजी आहे मेंढीचं मटण लोक घेत नाही तर पाऊस आण सस्ती मस्ती देऊन विकून टाकू का वापस दिलं का त्याची आता सर की पकडणं कसं ते ना त्या बाहेर तोंड्या बरोबर धरणं. अरे तिथं रातचे काय फिरून आले बे. चाल चाल भाषा पहिलं उकरलं का लपलं का आता काय दिसलं तर आपल्या हातपाय म्हणून जमाच करते. हेच राजा मला चोट्ट दिसून नाही बकऱ्या घेऊन चालले वाटतं राजा कोणाच्या तरी. अ शंभर अ घाबरू अ सरपंच शांताराम उठा रे चोर आले रे बकऱ्या चोरून घेऊन चालले रे वा उठा रे लवकर. मारुती कुकडे पळाले रे चोर गंमत करून राहिला का खरेच दिसले गेले चोर. अरे शांता भाऊ रातची मजा करते का कोणी 1:30 वाजता. अरे चोर बकऱ्या घेऊन माय समोर दिसले ना मला अंधारात उभे होते. मारुती कोणाच्या बकऱ्या नेल्या तू दिसलं काय. मी काय बकऱ्या पाहत असतो का चालत असतो का मला थोडी माहित आहे कोणाच्या बकऱ्या आता पाहा लागेल चौकशी करायला लागेल आपल्याला.
माया तर नाही गेला रे बा, माझा डोळा हिला होता जरासा, पाहून घेऊ दे मला माया बकऱ्या गेला काय तर. शांताराम मग तुमच्या बकऱ्या कोण नेतं? उली उली बकऱ्या, अंगावर मास नाही, कोण नेते? इकडे तरी ते नद्यावर जात नाही. काय नाही का मारुती, शिल्लकच बोलत राहायचं, काही गरज आहे तुला असे बोलायचं? तुमच्या आहे तो शिवलाल भाऊ, पाहून घ्या बा तुमच्या बकऱ्या बरोबर आहेत का नाही तर. आपल्या बकऱ्याला कोण हात लावतो भाऊ? अवकात नाही, शान नाही कोणाची. आपलं नाव नाही तर घरी फोन करून विचारलं भाऊ, माझ्या बकऱ्याला कोणत्या तशा तशाच आहे. अरे शिवलाल टपोरा द्यायला राजा कमी सुनणाऱ्या बकऱ्या. हो शिवलाल भाऊ, तुमच्या गेल्या गप्पा बरं मोजून घ्या. माया तर बघा राजा कमी वाढून राहिल्या, तरी पाहून घेऊ दे गळा माया दोन. माझ्या दोन बकऱ्या दिसून नाही राहिल्या रे, एक लाल रंगाची आणि एक मेंढूर. अरे भोसूच्या मलाच टिपाला दिला रे. माया मेंढून जरी एकते ना, मेंढून नेत असते का कोणी कापासाठी राजा एकासाठी? सांग बरं. शिवलाल त्याला काही दिसलं नाही भाऊ, त्याने एक बकरी आणि एक मेंढूर लांबवलं. मेंढर कसं खायला काय लागायचं? लगाचा मोठ्या मोठ्या गोष्टी करे, आपल्याला कोण हात लावते आणि त्यालाच टिपारी बसली. घे ना बाबू दाबून. अबे मारुती आरामशी बोलणं, त्याला ऐकू जाईल, अजून गरम होईल तो आपल्यावर. याले भाऊ असंच पाहिजे होतं, बरी बदली टिपारी खाय त्याले. सदा सरपंच जाऊ आपण, बसू मीटिंग करू. त्याचं काय गावावर धान नाही काय? त्याचं काम आहे गावात चक्रा मारून फिरायचं जरासं. गावातून लोकांच्या बकऱ्या चोरी चालल्या, सरपंच मस्त झोपून आहे राजा. तुम्हाला टिपारी पासून चोराले आणलं तर तू नाही चोरत तर कोणाची ना कोणाची चोरा चालतात. हो सरपंच एवढं ना गावात चोऱ्या होऊन राहिल्या ना राजा. आरामात द्या ना आवाज द्यावं लागेल ना. तुम्हाला काय शांताराम भाऊ, माझ्या बकऱ्या चोरी केल्या ना, ज्याचा पोट दुखते तो बाबा खाते, तुम्हाला काय आहे? आता गायले कुत्त घे ना, तुझं मोठं म्हणा शिवलाल आहे आणि आपलं नाव असं आहे आणि आपल्याला कोणी हात लावत नाही. काऊन म्हणून ना शिवला लेका सोबत उठवत रातचा बेरातचा काऊन मोबाईल तर सांग. सरपंच साहेब तुमच्या गावावर लक्ष नाही हो, गावात चोऱ्या होऊन राहिल्या राजा. पाय ना जरासं आजूबाजूनं. मी काय घरात बस जागे राहू का तुमच्या बकऱ्या पाहिले? काही बोलतले का शिवला? चल ना माझ्या दार ठोकतले का? नाही ना राजा, सरपंच हे राजा लय झालं ना आपल्या. उद्या आपलं गाव लुटून देतील, मग काय करसान? उद्या सकाळी आपण मिटिंग घेऊ, गावाचे लोक जमा करू आणि जागरण करू 2-2 दिवस. सगळेजण पाहू आपण सोबत. आता सरपंच तो अजून येतेच, आला की त्याला टिपारूच आहे कीच नाही करू सायाची. आपण जागरण करू आता 2-2 जण दिसले की टिपारू. हो असं करा, उद्या 9 वाजता सकाळी मीटिंग घेऊन टाका. हो असं करून टाका, उद्या सकाळी 9 वाजता मीटिंग आटपून टाका. सगळे लोक वावरात कामावर जायच्या पहिले बरं. हाव ना शिवला. असं करा, उद्या सकाळी 9 वाजता घेऊन टाका मीटिंग. लोक कामाला जायच्या पहिले येते मीटिंगले. एक खेपा कामाला जायला तर कोण येते संध्याकाळपर्यंत. चला मग आता झोपायला लय उशीर झाला, झोप येऊन राहिली मला. आता चाललो मी. का रे मारुती, तुले दिसलं नाही का कोण आहे चोरणारा? नाही झाले का? एक माणूस होता, 2 पोरं होते त्याच्यासोबत 14-15 वर्षाचे. दुसऱ्या एखाद्याला टिपारी बसायच्या पहिले याचा बंदोबस्त करायला लागते सरपंच. करू येले देऊ फटका चांगला. बकऱ्याचं गुणाले ना हे दाखवतो ना म्हणून तुम्हाला. आपल्या गावाची मजा दाखवून राहिली आता. सापडले ना हातपाय तोडेपर्यंत वाजवायचे भोसडीचे. म्हणजे डबल चोरा करताना 10 खेपा विचार करायला लागेल नाही यायले. मी तर यायले निलगिरीच्या फोकाटानं घेणार आहोत. याच्याला जीवराली दिसते शिवलालच्या. भूषणची आई, हो भूषणची आई. काय म्हणता? काहून आवाज देऊन राहिले? भूषण कुठं आहे? भूषण बकरा गेला चोरीले, माहिती आहे तुले? मग काय करून आलं पोट्ट? हा आपल्या बकऱ्या तर बांधलेला आहे पोट्यात नाही साऱ्या. माझ्या देखता बांधला होता भूषणनं. हो मग गेला मग चोरीले. त्याच बकऱ्या चोरीले गेल्या आता. बसा बोंबलं. 2 बकऱ्या नेल्या, एक हे नेलं मेंढूर. काय माणूस आहे बाबा, मेंढूर नेलं त्यानं सांग.
या चोरट्याले पुरं गाव सोडून फक्त आपले बकऱ्या दिसले का? एवढ्या मोठ्या गावातले बकऱ्या आहेत, त्या शांतारामपाशी बकऱ्या आहेत, झाबरूपाशी बकऱ्या आहे, त्या ह्याच्यापाशी बकऱ्या आहे, आणि आपणच दिसते ना आपल्याच नाही जात. आपल्या पोटात नाही दिसल्या त्याला बकऱ्या मोकळ्या आहे ना, बांधेल आहे ना बुंदेला आहे. दिला टिपारी आपल्याला त्यानं. लोकांच्या बकऱ्या बांधून ठेवतात ना ते, बरोबर दरवाजा लावून ठेवतं. आपल्याला काय आहे, आल्या आणि घातल्या, घालून दिल्या आणि झालं. मी आता त्या चोरट्याला ना टार्गेटवर घेतो मी आता. त्याचा बंदोबस्त करतोच मी आता, काही झालं तरी. हो सरपंच, सरपंच. अरे शिवलाल, केली का मीटिंग कॅन्सल केली आज? अर्जंट तहसीलवर जावं लागते. आणि तुमच्या बकऱ्या गेल्या असं तुमच्या एटायातल्या कोणाच्या, तुमच्या पार्टीच्या, तर तुम्ही घेत नव्हते का मीटिंग? पाचच मीटिंग घेऊन तुम्ही रात्रीची बोलावली असेल तुम्ही मीटिंग. कारण आता माही आहे ना, म्हणून तुम्ही काही बोलावून नाही राहिले, काही लक्ष देऊन नाही राहिले या गोष्टीकडे. आणि ध्यानात ठेवा सरपंच, तुम्ही गोष्ट आठवून ठेवेन मी. नाही ना बाबा शिवलाल, अरे खरंच तू पाय, तुला दाखवू का मोबाईलमध्ये? मीटिंग अर्जंट बोलावली तिथं, याच्यात तहसीलवर जावं लागते ते. हाव ना समजून राहिले ना मला. थांबा ना तुम्ही, इलेक्शनमध्ये दाखवून नाही तुम्हाला मग मी माझ्या. हटले का शिवलाल, समजून नाही राहिले का तू? तुला सांगून आलो, तिकडून आल्यावर घेऊ ना मीटिंग आपण. का मामा, आज आधी चालतं काय? आणू 2 बकऱ्या अजून. थांब ना बाबू जरासा, अति कायले करतो. सापडलं ना तर कुत्र्यापेक्षा बेकार मारते आपल्याला ते. जसं दिसू राहिलं आपण काल, आणि आता का ते राजे हिंडून राहिले असतील ना. आता बरोबर जाऊ ना मामा आपण आता काहीतरी आहे ना, एक मस्त प्लॅन तयार करून मग जाऊ आपण तिथं. पाहू मग आज रात्री, जमलं तर करून टाकू. का मामा, काल आपण ज्या चोरल्या होत्या त्याला देता का टिपारी? एक खेपाचं फिटूनच टाकू दिले. असं करू दिले ड्युटी पारी, एक टाइम खतमच करून टाकू. मग बकऱ्याच नाही वागत मग मामा तू डबल. काल राजा बकरी उचलून आणली, मायपूर कंबळ गेलं रे. आता आपल्याला गाडीशिवाय बकऱ्याच नाही जोडता येत. मामा तुमच्या दोस्ताले घेऊ सगळं आणून 2-4 बकऱ्या का पण आणून मग गाडीत टाकून. अच्छा, त्याची टोपलीच गाडी आहे, आपण लेका बकऱ्या भरावा मनात बंद पडावं म्हणजे पंचायत होईल ना. त्या गाववाल्याची गाडी देऊ लंबी करून, त्याच्यात 4-5 बकऱ्या टाकून देऊ लंब्या करून. बादशाह आता मला झोपू द्या, रातचा कार्यक्रम करायला लागते. बरोबर 2 वाजता मला उठव जा. मामा झोपायच्या अगोदर आपल्याला बंदोबस्त करायला लागेल ना गाडीचा. गाडी नाही भेटली तर मग कसं करणार रातचं? हो गड्या बाच्या, तोही बरोबर आहे. त्यांनी माझ्या दोस्ताला फोन करून पाहतो काय म्हणतात, पण त्याला काय सांगावं? त्याला जर सांगितलं आपण बकऱ्या चोरायला चाललो तर त्याला माहिती ना आपल्या गोष्टी. मग बोला ना मामा, त्याला माहीत तोही तोट्टाच आहे, त्याला आपण सहभागी करू, काही देऊ त्याला पैसे. थांब गड्या बाच्या, फोन लावून पाहतो. हॅलो, अरे चाचा भतीजा है क्या ये? हाँ चाचा भतीजा का नंबर है, आप कौन बोल रहे हैं? अरे आधी रात हो गई ना. हेलो, अरे मैं ही बोल रहा मामा लुटेरे, तेरा दोस्त. क्यों रे, क्या बात है? आधी रात को क्या गरज पड़ी? कुछ नहीं रे, गाड़ी होनी थी. एक बार इसको मैं जाके मदद करी तो साला आंग पर चल रहा, गाड़ी बार गाड़ी मांग रहा है रात को. अरे क्यों, काय के लिए होना गाड़ी? काम तो बताओ. अरे एक जंगल कुत्ता है, हाथ मारने का है, तो तेरा जो हिस्सा है वो दे दूंगा. चल. देख रहे भाई, मेरे पे आंग पर एक काम आया था, पुलिस का लफड़ा हो गया था, मेरे काम करने आने को ना. तू तेरा देख ले, मैं आता हूँ. ये देख, मेरी भी गाड़ी चोरी की है, मेरा देख के जाना, देख के आना और व्यवस्थित आना. अरे तू काय को फिक्र करता, हम तो बहुत दिन से काम कर रहे हैं ना, तेरी गाड़ी अच्छी आएंगी. त्याच्या भतीजा टटर करून आला, एका महिन्यात गाडी देत नाही राजा मला. त्यातही काम काढायला लागतं आपल्याला. थांब जरा. अरे मामा उठा ना, 1:30 वाजला ना, 2 वाजता पोहोचलो पाहिजे आपण. चला उठा, निघू आपण आता. अरे भाच्या, गाडी बंद करून काही लोक घेऊन जाऊ. लोक उठले ना तर मग आपली पंचायत होऊन जाईल. काय मामा, एवढी मोठी गाडी लोडत कशी घेता? काही दिवस हातातच काढता का हरी? अरे भाच्या, यासाठी म्हणून आलो मी. आवाज नाही गेला पाहिजे, खोट्यापाशी नेऊ, उभी करू, मग बकऱ्या टाकून पाहू. अरे मामा पाहिजा, आज त्याला जाणं घेऊन कुलूप मारलो, घेतले बाच्यात आराम.
लय कुलप फोडून दिलं रे लावून कडू कुलूप लावते तर भाषा ते घेते सट दिसून राहील कोपऱ्यातली घे. अरे पाहिजे भाच्या कालच्या आणि मेन रोज टाकशील टाका फटाफट साधा बरा आणि चला लवकर. मामा गाडी बकऱ्या बसत नाही रे आता कसं करतो. तू एक बकरी घेऊन तोंड दाब तिचं हा आणि मी येतो मागून एक बकरी घेऊन मग पाहू गावाच्या वर काय करायचं तर.